नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आज सोशलॉजीचा पहिलं डिस्कशन आपण करणार आहोत। सोशलॉजीच्या सब्जेक्टपर्यंत जाण्यासाठी काही टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहिती हव्यात, तर त्या आज आपण डिस्कस करणार आहोत। पहिली टर्म त्याच्यामध्ये आहे ती आहे सोसायटी, म्हणजे समाज। आता हा शब्द आपण खूप ठिकाणी ऐकतो, वारंवार बोलतो, आपण त्याला दैनंदिन जीवनामध्ये नॉर्मली फार कॅज्युअली यूज करतो। त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल आदिवासी समाज आपण म्हणतो, किंवा आपण बोलताना बोलतो की शहरी समाज, ग्रामीण समाज, अशा बऱ्याच ठिकाणी सत्यशोधक समाज, ब्रह्मो समाज, असं खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल। बट समाज नेमकं सोशलॉजिकली जर बघायचं म्हटलं तर आपल्याला त्याला थोडं डिटेलमध्ये समजावं लागेल। आता कुठलाही एक समूह जो आपण बघतो, कॉंग्रिगेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ज्याला म्हणता येईल, तर कुठलाही समूह जर एका ठिकाणी जमला असेल तर त्याला आपण समाज म्हणू का? त्याला समाज म्हणता येणार नाही। कारण त्याच्या मागचं कारण असं की समाज जितके लोक एका ठिकाणी जमले आहेत ते कुठल्या तरी निमित्ताने जमले आहेत। जसं फॉर एक्झाम्पल जर कुठली तरी क्रिकेट मॅच सुरू आहे आणि तिथे आपण बघतोय की तिथे पण एक समूह जमतोय, त्याला समाज आपल्याला म्हणता येणार नाही। त्याच्या मागचं रिझन असं, त्याच्या मागचं कारण असं की तिथे ती प्रोसेस संपल्यानंतर ते लोक आपल्या घरी निघून जातील, तिथे तो समूह त्याचं इंटरॅक्शन कायम राहणार नाही। तर तो एक फक्त समूह असेल, त्याला सोसायटी म्हणता येणार नाही, त्याला समाज म्हणता येणार नाही, कारण की त्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स या कंटिन्युअस नसणार आहेत। तर मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जो आहे समाज या गोष्टीचा किंवा एखाद्या समूहाचा, त्याला समाज केव्हा म्हणता येईल? जेव्हा त्याच्यामध्ये एक परस्पर संवाद आहे। देर इज अ interrelationship of interactions, there is a web of interrelationship of interactions। तर समाज अशा समूहाला म्हणता येईल की तिथे एक लोक एकमेकांसोबत इंटरॅक्ट करत आहेत। मग त्यात एक वेगवेगळ्या अर्थाने आपण बघू शकतो। फॉर एक्झाम्पल कोणी एक इंडिव्हिज्युअल आहे, फॉर एक्झाम्पल सचिन नावाचा एक समजा व्यक्ती आहे, तर तो समाजात वावरत असताना तो एक इंडिव्हिज्युअल आहे। त्याची जी रिलेशनशिप आहे, त्याचे जे इंटरॅक्शन्स होत आहेत ते त्याच्या फॅमिलीशी होत आहेत, त्याच्या कुटुंबाशी होत आहेत, त्याचे इंटरॅक्शन्स त्याच्या इकॉनॉमीसोबत होत आहे, तो काहीतरी काम करतोय, त्याचे इंटरॅक्शन्स तो मंदिरात जातो तर त्याचे धर्मासोबत एक इंटरॅक्शन्स होत आहेत, म्हणजे ते एक सामाजिक संस्था आहे धर्म। आणि बाकीसुद्धा त्याचे जे इतर त्याचे इंटरॅक्शन्स आहेत, त्याच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत त्याचे इंटरॅक्शन्स आहेत। तर हा असा एक व्यक्ती ज्याची एक गुंतागुंत आहे, एक इंटरॅक्शनची जी गुंतागुंत आहे ती त्या व्यक्तीच्या डोक्यात त्याच्या अर्थाने एक समाज क्रिएट करते। तर समाज जर आपण बघायला गेलो तर एक फार ॲब्स्ट्रॅक्ट अशी कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याला आपण अमूर्त असं म्हणू की ती आपल्या डोक्यात आहे। आपण त्याला म्हणजे आपण त्याला टच करू शकत नाही, पण आपण त्याला फील करू शकतो। तर जेव्हा लोकांना बोलताना ऐकतो, अरे समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, तर ह्या गोष्टी अशा बाहेर मटेरियल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत नाहीत, पण ते आपल्या मनात असतं, आपल्या डोक्यात असतं की बस समाज काय म्हणेल। तर समाज जर का आपण याची व्याख्या करायची म्हटली किंवा याला डिफाईन करायचं म्हटलं तर 2-3 याच्यात आपण म्हणजे काही याच्यात आपण त्याचा प्रयत्न करू शकतो। तर एक असं म्हणता येईल की समान संस्कृती, प्रदेश आणि सामाजिक रचना असलेला व्यक्तींचा समूह, वी कॅन से दॅट, की एक समान संस्कृती म्हणजे कल्चर, प्रदेश म्हणजे टेरिटरी, आणि सामाजिक रचना म्हणजे सोशल स्ट्रक्चर असलेल्या व्यक्तींचा समूह। समाज म्हणजे परस्पर संबंधांचा एक गट। एक परस्पर संबंध हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे। मॅकायवर म्हणून एक सोशलॉजिस्ट आहेत, त्यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे की समाज म्हणजे परस्पर संबंधांचा एक गट। आणि महत्त्वाचं यात अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा पण हे परस्पर संवाद सुरू आहेत त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपरेशन दिसेल, म्हणजे लोकांमध्ये एकमेकां म्युच्युअल एक कॉपरेशन असतं, कॉन्फ्लिक्टसुद्धा असतं। तर समाज कॉपरेशन, कॉन्फ्लिक्ट, पॉप्युलेशन म्हणजे एक पॉप्युलेशन असल्याशिवाय, एक समूह असल्याशिवाय पण समाज बनत नाही। ठीक आहे, तर हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे सोसायटी कुठल्या युनिटला आपण सोसायटी असं म्हणता येईल त्याच्यासाठी हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। आणि यात व्यक्ती, संस्था म्हणजे इंडिव्हिज्युअल्स, सोशल इन्स्टिट्यूशन्स आणि ऑर्गनायझेशन्स यांच्यातील संबंधांचे जाळे, इट इज अ वेब
एक वेब ऑफ इंटर रिलेशनशिप्स. तर सोसायटी जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही हा शब्द ऐकाल तर तुम्हाला त्याचं एक डिटेल्ड समज तुम्हाला असला पाहिजे. नॉर्मली आपण कॅज्युअली त्याला वापरतो, बट सोशलॉजीचा अभ्यास करताना आपल्याला त्याची कल्पना असायला पाहिजे की सोसायटी हा शब्द थोडासा वायडर सेन्समध्ये आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट टर्म जी आपली आहे ती आहे सोशल ग्रुप्स. आता आपण वेगवेगळ्या सोशल ग्रुप्समध्ये वागतो, सामाजिक गट ज्याला आपण म्हणू, आणि आपले प्रत्येकाचे काही ध्येय असतात. समजा काही लोक क्रिकेट मॅच खेळताय, फुटबॉल मॅच खेळताय, तर ती एक टीम आहे, त्यांचं ध्येय आहे जाऊन ते वर्ल्ड कप जिंकणे किंवा जी कॉम्पिटिशन त्यांना जिंकायची आहे ती जिंकणे. तर कुठल्या तरी ध्येयासाठी जेव्हा आपण भेटतो तर आपला एक गट तयार होतो, आणि त्याच्यामध्ये एक असं असतं की दोन हे आहेत, म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत गटांचे, सामाजिक गटांचे. त्याला आपण एक प्रायमरी गट आणि एक सेकंडरी गट असं म्हणू. प्राथमिक गट आणि दुय्यम गट. प्राथमिक गटामध्ये जे आपले घनिष्ठ संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याच्यात आपली कुटुंब आलं, आपले जवळचे मित्र आलेत, तर यामध्ये आपले एक फार पर्सनल रिलेशनशिप असते, तर त्याला आपण प्राथमिक गट असं म्हणतो, प्रायमरी सोशल ग्रुप्स असं म्हणतो. आणि सेकंड जो आहे तो आहे सेकंडरी ग्रुप. याच्यामध्ये तितकी घनिष्ठ संबंध नसतात, जसे ऑफिसचे मित्र झालेत किंवा कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी जर तुम्ही संबंधित असाल, तिथले कार्यकर्ते असाल, तर तुम्ही तिथे काही असं मन लावून वगैरे काम नसतं. तुम्हाला माहिती असतं की सगळे मिळून शेवटी एक सत्ता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर या अर्थाने आपण सामाजिक गट याला बघू. प्रायमरी त्याला म्हणता येईल, म्हणजे प्राथमिक गट, आणि सेकंडरी ग्रुप म्हणजे दुय्यम गट. तर त्याच्यात हे असे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आणि नेहमीच आपण समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल बघाल तर कुठल्या तरी क्लासमध्ये तुम्ही बसलात तर तुम्ही पण एक सोशल ग्रुप आहात, कारण की तुम्ही तिथे काहीतरी नॉलेज गेन करण्यासाठी आलेले आहात. तर नेहमीच आपण वेगवेगळ्या सोशल ग्रुपमध्ये आपण इंडिव्हिज्युअली असतो. त्यात अजून एक बघायचं म्हटलं तर पुढे R.K. मर्टन म्हणून एक थिंकर आहेत, त्यांचा रेफरन्स ग्रुप म्हणून एक त्यांनी दिलेली कॉन्सेप्ट आहे. फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ती. त्यामध्ये आपण बघतो की रेफरन्स म्हणजे जेव्हा पण आपल्याला कुठल्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या जाऊन IAS मध्ये जायचं आहे, तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जायचं आहे, तर तुम्ही त्या सर्व्हिसमधले लोक, म्हणजे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये सोशल स्टेटसमध्ये जे पोहोचलेले लोक आहेत, त्यांना एक रेफरन्स मानून तुम्ही आपली वागणूक नियंत्रित करता. तर त्याला एक रेफरन्स ग्रुप असं म्हटलेलं आहे. R.K. मर्टन नावाचे आपले थिंकर आहेत, आपल्या सिलेबसमध्ये आहेत ते. तर सोशल ग्रुप्सचा हा कॉन्सेप्ट होता. त्यानंतर आपल्याला बघता येईल नॉर्म्स अँड व्हॅल्यूज. नॉर्म्स म्हणजे मानके, म्हणजे समाजात काही लिखित अलिखित नियम आहेत ज्याच्याने आपण आपल्या सगळ्यांचं वर्तन हे नियंत्रित केलं जातं. म्हणजे जर नियम नसतील तर लोक आपापल्या मनाने जसं वागायचं तसं वागतील, आणि इथे फार सामाजिक कन्फ्युजन, केओस क्रिएट होऊ शकतो. तर नॉर्म्स आपल्या समाजामध्ये समाजातील अपेक्षित आणि स्वीकार्य वर्तनाचे नियम. तर रांगेत उभे राहणे, तुम्ही मेट्रोने वगैरे गेले असाल तर तुम्ही बघितलं असेल की लोक लाईनमध्ये लागतात. आता तिथे काही असं लिहिलेलं नाही आहे की तुम्ही लाईनमध्येच लागायला हवं, पण हे सामाजिक एक्सेप्टन्स आहे आपला, की आपल्याला माहिती आहे की असं वागावं लागणार. तर ते नॉर्म्स आहेत, तसं वागणं गरजेचं आहे, कारण पब्लिक स्पेसमध्ये आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॅल्यूज आहेत, मूल्ये. समाजात काय चांगले किंवा महत्त्वाचे आहे याबद्दलचा विश्वास, आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज डिझायरेबल याबद्दलचा जो विश्वास आहे, तो खोलवर गेलेला विश्वास आहे, त्याला आपण व्हॅल्यूज असं म्हणू, मूल्य असं म्हणू. मूल्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याच्याहून डिसाईड करतो की आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा आहे, कुठली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, हे आपण त्यावरनं डिसाईड करतो, मूल्यांवरनं. आणि सोशलॉजीमध्ये मूल्य किंवा आपल्याला व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे, कारण की आपलं जे कल्चर आहे, कल्चरमधला एक ॲस्पेक्ट झाला व्हॅल्यूज. तर व्हॅल्यूज एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, आणि समाजात काय चांगले किंवा महत्त्वाचे आहे याबद्दलचा विश्वास, त्याला आपण म्हणूया. आता सार्वत्रिक व्हॅल्यूज आणि विशिष्ट व्हॅल्यूज, म्हणजे युनिव्हर्सल व्हॅल्यूज आणि स्पेसिफिक व्हॅल्यूज. युनिव्हर्सल व्हॅल्यूज कशाला म्हणता येईल? सार्वत्रिक. आता आदर करणे, प्रेमभाव,
शांतता, ह्या सगळ्या गोष्टी जगभरात आपण वेगवेगळ्या संस्कृतीत, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत जर बघितल्या तर त्या सिमिलर आहेत. आता जसं तुम्ही बघाल तर गांधीजींना आपण आपल्या इथे शांततेसाठी त्यांना मानतो किंवा त्यांचा आपण आदर करतो. हेच तुम्ही बघाल तर मार्टिन लुथर किंग असतील तिकडे अमेरिकेमध्ये किंवा नेल्सन मंडेला असतील, या सगळ्यांनी या मोठ्या लोकांना तितका आदर दिला कारण की ते एक सिमिलर युनिव्हर्सल व्हॅल्यूला फॉलो करत होते किंवा त्यांना त्या याच्यावरती चालत होते. त्याला आपण म्हणता येईल म्हणजे शांती अहिंसा या मार्गावरती चालत होते. तर याच्यावरून काय लक्षात येतं की काही व्हॅल्यूज अशा आहेत की त्या कुठल्याही परिस्थितीत सेम असतात. त्याला कुठल्या पर्टिक्युलर कल्चरला किंवा पर्टिक्युलर सोशल ग्रुपला आपण असोसिएट करू शकत नाही. तर त्याला आपण युनिव्हर्सल व्हॅल्यूज म्हणतो. त्यानंतर विशिष्ट मूल्ये म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यूज, विशिष्ट संस्कृती किंवा गटाशी संबंधित मूल्ये, म्हणजे ही जी मूल्ये आहेत ती एका पर्टिक्युलर समाजाशी जुडलेली मूल्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण बघता येईल तुम्हाला सोशोलॉजीच्या सिलेबसमध्ये आपल्याला मॅक्स वेबर नावाचे थिंकर आहेत. तर त्यांनी दिलेला जो एक थेरी आहे प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, याच्यामध्ये ते सांगतात की जे प्रोटेस्टंट्स होते आणि त्यांचे व्हॅल्यूज कसे इतरांपासून वेगळे होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या कॉन्सेप्टमध्ये किंवा त्यांच्या थेरीमध्ये हे दाखवलेलं आहे की इतर जे दुसरे समाज होते, जसं चायनीज समाज झाला किंवा भारतीय समाज झाला, इथे का बरं असे मूल्य नव्हते ज्याच्यानी इथे भांडवलशाहीचा उदय नाही झाला, म्हणजे कॅपिटलिझम नाही आलं. तर त्याच्यानी एक स्पेसिफिक व्हॅल्यूज होत्या प्रोटेस्टंट समाजाच्या, म्हणजे कॅल्विनिझम तिथे स्पेसिफिकली म्हणायचं म्हटलं तर असं बोललेलं आहे. तर स्पेसिफिक व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक बॅकग्राऊंड ज्याला म्हणता येईल किंवा धार्मिक जे तुमच्या व्हॅल्यूज आहे याच्यानुसार बदलतात, तर त्याला स्पेसिफिक बनता येईल. आणि युनिव्हर्सल व्हॅल्यूज ह्या काय आहेत, ह्या सगळीकडे सिमिलर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कल्चर, म्हणजे संस्कृती. संस्कृती मध्ये म्हणता येईल की आता संस्कृती थोडा ब्रॉड टर्म झाला, म्हणजे कल्चरला आपण एक ब्रॉड वेमध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील. जर व्हॅल्यूज, नॉर्म्स हे जे आपण बघितले हे पण त्यामध्ये येईल. त्याच्यामध्ये भाषासुद्धा आली, त्याच्यामध्ये सिम्बॉल्स आलेत, चिन्ह. म्हणजे आपण बघतो की जसं आपलं अशोक चक्राचं जे चिन्ह आहे तर ते एक रिस्पेक्ट आपल्याला आहे, त्याच्याशी संबंधित एक रिस्पेक्ट आहे आपल्या सगळ्यांमध्ये. आणि भाषा एक महत्त्वाचा कल्चरचा भाग आहे. भाषे थ्रू आपण समाजीकरण करतो, म्हणजे सोशलायझेशनचा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे भाषा. आणि इतर जे आपले आहेत की मार्गदर्शन करणारे सामाजिक अर्थ, पद्धती आणि वर्तनाची जटिल प्रणाली, याला आपण कल्चर असं डिफाईन करू. म्हणजे मानवी समाजांचं मार्गदर्शन सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे कल्चरचं की मार्गदर्शन. आणि एक महत्त्वाचा भाग असा झाला की काही ज्या ह्युमन सोसायटीज आहेत, म्हणजे ह्युमन सोसायटीज आणि ह्युमन बीइंग्स यांना जर वेगळं करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा पैलू जो आहे तो आहे कल्चर. म्हणजे ह्युमन सोसायटीज सगळीकडे आहेत, पण त्यांचा बेस जो आहे बायोलॉजिकल नसून कल्चरल आहे, असंही काही सामाजिक जे आपले सोशल थिंकर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि कल्चर त्याच्यासाठी फारच इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कल्चर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण त्याला प्रकार पाळायचा म्हटलं तर एक टँजिबल किंवा त्याला आपण मटेरियलसुद्धा म्हणू शकतो, भौतिक वस्तू, कला, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीसुद्धा एक कल्चरचा भाग आहे. त्याच्यानंतर अमूर्त घटक, इंटँजिबल, श्रद्धा, मूल्ये, भाषा, विधी, हे सगळे पण एक नॉन मटेरियल सेन्समध्ये किंवा इंटँजिबल ज्याला म्हणता येईल त्याला आपण कल्चरल ॲस्पेक्ट्समध्ये पकडतो. ठीक आहे. नेक्स्ट, सामाजिक संस्था, सोशल इन्स्टिट्यूशन्स, विशिष्ट सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार झालेली संरचित प्रणाली. याचा अर्थ काय असेल? म्हणजे सोशल इन्स्टिट्यूशन्स ज्याला आपण म्हणतो तर ह्या मानवनिर्मित संस्था आहेत. जसं कुटुंब म्हणाल तुम्ही किंवा कुटुंब जे एक आपलं आहे किंवा एज्युकेशन आपण ज्याला म्हणू, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या आपल्याला गाईड करतात किंवा आपलं जे वर्तन आहे त्याला एक मार्गदर्शन देतात किंवा आपले जे डिझायर्स वगैरे आहेत याला एक नियंत्रण देतात. तर ह्या सोशल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत
ह्या फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या फार काळापर्यंत टिकलेल्या आहेत. दे हॅव एन्ड्युअर्ड देअर टाईम असं म्हणतात. तर तुम्ही बघाल तर मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूशन आतापर्यंत तितकंच रेलेवंट आहे आपल्या समाजामध्ये. तर मॅरेजचं किंवा फॅमिलीला जर आपण बघायचं म्हटलं तर त्याला आपण कसं बघू, तर फॅमिलीचं काम काय आहे, तर प्रायमरी सोशलायझेशन हे फॅमिलीकडे आहे. ठीक आहे, तर काहीतरी गरजा पूर्ण करते, कुठलंही सोशल इन्स्टिट्यूशन काहीतरी गरज पूर्ण करते. तर फॅमिलीचं जर आपण बघायचं म्हटलं तर प्रायमरी सोशलायझेशन ऑफ द चिल्ड्रन, लेजिटिमायझेशन ऑफ सेक्शुअल रिलेशनशिप हे फॅमिलीचं काम आहे ना. त्यात तुम्ही एज्युकेशन जर म्हणाल तर ट्रान्समिशन ऑफ व्हॅल्यूज ऑफ द सोसायटी फ्रॉम वन जनरेशन टू अदर. पॉलिटिकल सिस्टम जो आहे आपला, ती जी एक संस्था आहे, सामाजिक संस्था पॉलिटिक्सची, म्हणजे आपण त्याला म्हणू सोशल स्टेबिलिटी मेंटेन करणे है ना, एक सोशल वेलफेअरसाठी काम करणे, म्हणजे लोकांच्या वेलफेअरसाठी काम करणे हे पॉलिटिक्सचं काम आहे आपल्या इथे है ना. त्यानंतर आपल्याकडे एज्युकेशन झालं, फॅमिली झाली आणि रिलिजन एक महत्त्वाचं सोशल इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे आपल्या मॉरॅलिटीला, मॉरल सेन्समध्ये आपण कसं वागायला हवं, कुठली गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे, एथिकली वागणं किती महत्त्वाचं आहे, हे सगळं आपल्याला रिलिजन थ्रू कळतं. तर सोशल इन्स्टिट्यूशन्स हे जे बनलेल्या संस्था आहेत ह्या आपल्याला डिरेक्शन देतात की आपण समाजामध्ये कसं वागावं. त्यानंतर पुढचं सोशलायझेशन, व्यक्ती समाजात कसे वागावे हे शिकण्याची आजीवन प्रक्रिया. सोशलायझेशन म्हणजे आपण हे नेहमी शिकत असतो की आजीवन प्रक्रिया आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वागायचं कसं आहे हे आपण वारंवार शिकत असतो किंवा ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्याला आपण सोशलायझेशन म्हणतो. आणि सोशलायझेशनचे जे प्रमुख घटक आहेत की फॅमिलीपासून सुरुवात होते, मग तुमचे पियर ग्रुप असतील किंवा मित्रमैत्रिणी, त्यांच्याकडनं आपण शिकतो की कसं वागायचं आहे. तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे काही गोष्टी ज्या आपल्याला पॅरेंट्सनी नाही शिकवल्या होत्या किंवा आपल्या कुटुंबाने नाही शिकवल्या होत्या त्या आपण पियर्सकडनं शिकतो. त्यानंतर तुमचं एज्युकेशन सिस्टम पण तुम्हाला एक सोशलाइज करण्याचं मीडियम आहे. तुमचा जो अभ्यासक्रम असतो, करिक्युलम असतं, त्याच्यातनं पण आपण शिकतो की कसं समाजामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत है ना. तर सोशलायझेशन एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्याने आपण सोसायटीची स्टेबिलिटी मेंटेन करून ठेवतो है ना. त्याचं महत्त्व ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित करण्याचे प्राथमिक साधन आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्समिटिंग द कल्चर फ्रॉम वन पर्टिक्युलर जनरेशन टू अदर. सो सोशलायझेशन फारच इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. आणि आजकालच्या पिढीत तुम्ही बघत असाल तर सोशलायझेशनचे प्रॉब्लेम्स आपण बघतोय की जे डिजिटल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स वाढला आहे, तर तुम्ही लहान लहान मुलांना देखील बघतात की त्यांचं आसपास जवळपास त्यांना काय शिकवत आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसून ते फोनमध्ये गुंतलेले असतात. तर आजच्या घडीला असं पण बोलतोय की सोशलायझेशनचं एक प्रॉब्लेम किंवा एक थोडासा क्रायसिस आपल्याला दिसून येतोय की काही जे नेक्स्ट जनरेशन आहेत, जे जनरेशन अल्फा वगैरे ज्याला म्हणतात, तर यांना प्रत्येक गोष्टीमध्ये डिजिटल ॲस्पेक्ट्स त्यांना जास्त ते आकर्षित आहेत. आणि त्याच्यामुळे जे बॉडी लँग्वेज वगैरे ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडनं वगैरे शिकायला मिळाल्या होत्या, त्या गोष्टीमध्ये त्यांना त्या लेवलवर शिकवणं थोडंसं सोशलायझेशन त्यांचं करणं थोडंसं कठीण जाईल असं आजकालचं बोलणं आहे. तुम्ही ऐकत असाल ह्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट आपला टॉपिक आहे, कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणता येईल स्टेटस आणि रोल, म्हणजे दर्जा आणि भूमिका. समाजातील एखाद्या व्यक्तीचे स्थान, दर्जा म्हणजे स्टेटस. आता समजा मी इथे उभा राहतोय, मी शिक्षक आहे, तर माझा दर्जा हा शिक्षकाचा झाला. तुम्ही जर तिथे बसून तुम्ही विद्यार्थी आहे तर तुमचा दर्जा हा विद्यार्थ्याचा झाला. तर त्याला म्हणता येईल स्टेटस. समाजातील एखाद्या व्यक्तीचे स्थान, विद्यार्थी, शिक्षक म्हणता येईल किंवा फादर म्हणजे वडील, असं जो आपलं एक स्थान आहे. आणि मग भूमिका काय आहे, तर त्या रोलशी, त्या पर्टिक्युलर स्टेटसशी संबंधित जे तुमचं कार्य आहे त्याला तुम्ही भूमिका म्हणाल. दॅट इज युअर रोल. समजा आता शिक्षक आहे तर माझी भूमिका काय असणार की शिकवणे, नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवणे, हे शिक्षकाचं काम आहे. म्हणजे एक तुम्ही वडिलांचं म्हणाल तर एक सुरक्षा प्रोव्हाइड करणे आपल्या मुलाला,
आपल्या पाल्याला सुरक्षा देणे. आणि अजून तुम्ही म्हणजे स्वतःला कुठल्याही यांनी बघू शकता याच्यामध्ये की स्टेटस आणि या दोन कन्सेप्ट एकमेकांशी रिलेटेड आहेत, दोन्ही घटक एकमेकांशी रिलेटेड आहेत. स्टेटस आपल्याला काय शिकवतं की व्यक्ती कोण आहे, स्टेटसहून आपण हे बघू शकतो की व्यक्ती कोण आहे. आणि रोल आपल्याला सांगतं की व्यक्ती काय करतो. आणि स्टेटस रोल कॉम्प्लेक्स असं म्हणतात. हे फार इम्पॉर्टंट आहे कारण की याच्याने आपल्याला कळतं की आपण कुठल्या सध्याची आपली जी स्थिती आहे ती काय आहे आणि आपण कसं वागायला हवं, कसं आपल्याला आपण त्याच्यामध्ये डील करायला हवं. सोशल स्ट्रक्चर म्हणजे सामाजिक संरचना, समाजामधील संबंध, संस्था आणि भूमिका यांचे स्थापित नमुने म्हणजे सोशल स्ट्रक्चर. आता सोशल इन्स्टिट्यूशन्स आपण बघितले म्हणजे फॅमिली झाली, रिलिजन झालं, एज्युकेशन, हे सगळे आपण इकॉनॉमी, हे सगळे आपण बघितले, सोशल इन्स्टिट्यूशन्स बघितले. आता सोशल स्ट्रक्चर म्हणजे सोशल इन्स्टिट्यूशन्स, त्यामध्ये मग तुमचं बाकी जे इंटरॅक्शन्स आहेत, एक पॅटर्न रिलेशनशिप जी आपण बघतो कुठल्याही समाजामध्ये, तर त्या समाजाचं एक स्ट्रक्चर क्रिएट होतं. त्याच्यामध्ये हे सगळे सोशल इन्स्टिट्यूशन्स आले, तुमचं स्टेटस आणि रोल आला, तुमचे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज आले, तुमचं कल्चर आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर क्रिएट करतात, एक स्केलेटन क्रिएट करतात, तर त्या पर्टिक्युलर सोसायटीचं सोशल स्ट्रक्चर असं आहे, आपण असं बोलतो. तर आपल्या पर्टिक्युलर जे आपले इंटरॅक्शन्स आहेत डेली, आपल्या पर्टिक्युलर डेली लाईफचे, ते आपण दिसून येतात आपल्याला की आपल्याला वागायचं कसं आहे, आपल्याला बोलायचं कसं आहे, हे सगळे पॅटर्न असतात पर्टिक्युलर सोशल स्ट्रक्चरमध्ये. आता तुम्ही बघाल तर आपली जाती व्यवस्थेचं जे सोशल स्ट्रक्चर आपलं आधी होतं किंवा ते फार रिजिड ज्या वेळेला होतं, त्यावेळेला आपण बघायचो की कुठल्याही आपल्या त्या पर्टिक्युलर सोशल स्ट्रक्चरमध्ये डेली इंटरॅक्शनसुद्धा आपले पॅटर्न होते. म्हणजे तुम्ही लग्न कोणासोबत करायचं, कोणाशी जाऊन तुमचा संपर्क असायला पाहिजे, कुठल्या गोष्टीशी कोणाशी नातं ठेवायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक गाईडलाईन होती. तर आपलं सोशल स्ट्रक्चर हे कास्टवर नियंत्रित होतं असं आपण आधी म्हणायचो. आता ती परिस्थिती राहिलेली नाही कारण की आपण पुढे आलो आहोत. ठीक आहे. यापुढे आपण बघू एक त्याचं कार्य काय. ही संरचना समाजातील एक स्थिर चौकट प्रदान करते आणि वैयक्तिक वर्तनावर प्रभाव पाडते. एक वैयक्तिक जे वर्तन आहे त्याच्यावर प्रभाव पाडते. ते जे मी आता सांगितलं की तुम्हाला वागायचं कसं आहे, बोलायचं कसं आहे, हे आपल्या स्ट्रक्चरवरून आपल्याला कळतं आणि एक पॅटर्न्ड वे ऑफ रिलेशनशिप क्रिएट होऊन जाते. ठीक आहे. तर हे सोशल स्ट्रक्चर आणि सोशल इन्स्टिट्यूशन आणि सोशल स्ट्रक्चरमध्ये कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. कारण की सोशल स्ट्रक्चर जे आहे हे एक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल तर एक मोठी बिल्डिंग जर आहे आणि त्यामध्ये जी एक ब्लूप्रिंट आहे बिल्डिंगची, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या अशा रूम्स आहेत, तर प्रत्येक रूम जी आहे ही एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे आणि हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते सोशल स्ट्रक्चर आहे. म्हणजे सोशल इन्स्टिट्यूशन इज वन पार्ट ऑफ इट, बट ओव्हरऑल वी सी सोशल स्ट्रक्चर ॲज अ कंबाइंड पॅटर्न ऑफ रिलेशनशिप विच इन्क्लूड्स सोशल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. नेक्स्ट, आता सोशल स्ट्रक्चर कुठलंही जर आहे हे नेहमी बदलत असतं, सोशल इन्स्टिट्यूशन्स पण बदलत असतात. तर याला आपण सोशल चेंज या टर्मनी समजू की कधी पण जेव्हा सोसायटीमध्ये बदल होतो तर त्याला आपण सामाजिक बदल असं म्हणतो. सामाजिक बदल म्हणजे सांस्कृतिक नियम, मूल्ये, सामाजिक वर्तन, संस्था आणि समाजाच्या रचनेत कालांतराने होणारे कोणतेही महत्त्वपूर्ण बदल है ना. कुठल्याही समाजात एक स्टॅटिक नसतो समाज, तो नेहमी बदलत असतो, डायनेमिक असतो. तर त्याच्यामध्ये जे बदल होत जातात त्याला आपण सामाजिक बदल असं म्हणू, सोशल चेंज असं म्हणू. तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे होणारा सोशल चेंज. आज तुम्ही बघा सोशल मीडियामुळे किती मोठा सोशल चेंज आपण बघतोय है ना. तुम्ही एक डिजिटली जगभरात कनेक्टेड आहात. आजकाल सोशल मुवमेंट्स, तुम्ही जेनझीचं जे आत्ताचं रिव्हॉल्युशन किंवा त्याला सोशल मुवमेंट म्हणता येईल नेपाळमध्ये, ती बघितली असेल. तर त्याच्यामुळे दिसतंय तुम्हाला की एक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसा सोशल चेंज येतो. त्यानंतर सांस्कृतिक बदल, कल्चरल चेंजेसमुळे पण होणार, आर्थिक बदलांमुळे पण होणारा सोशल चेंज आपण बघतो की ज्या ज्या ठिकाणी एक आर्थिक बदल झाला. तर आता जसं आपला 1991 नंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन वगैरे झालं, तर आपल्या इथले IT सेक्टर त्यानंतर ग्रो व्हायला लागलं आणि त्याच्याशी संबंधित सामाजिक बदल आपण बघतोय. पुण्यामध्ये तुम्ही बघाल इतके सारे IT पार्क्स वगैरे आहेत, तर त्याच्याशी जुडलेले जे सामाजिक बदल आपण बघतो तर ते त्याच्या थ्रू आलेले आहेत.
आर्थिक बदलामुळे आलेले आहेत. पॉलिटिकल चेंजेसमुळे सुद्धा आपण बघतो सोशल चेंज होतो. सोशल चेंज कसा तर बघता येईल तर तुम्ही पॉलिटिकल आपले समजा नवीन काहीतरी आता कायदे येतात, तर आपण बघितलेले कायदे सर राईट टू एज्युकेशन आपला कायदा आहे. तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्यामुळे आपल्याला बघितलं की प्रत्येकाचा एक फंडामेंटल राईट तो झालेला आहे की तुम्हाला हे द्यावं लागेल, म्हणजे एज्युकेशन द्यावं लागेल. ठीक आहे. तर पॉलिटिकल जे चेंजेस आहेत त्याच्यामुळे पण सोशल चेंज होतो. पॉलिटिकल फॅक्टर्समुळे पण सोशल चेंज होतो. ठीक आहे. सामाजिक चळवळी असतील, म्हणजे नवीन नवीन जेव्हा काही अशी घटना घडतात किंवा चळवळी होतात त्याच्यामुळे पण सामाजिक बदल होतो. ठीक आहे. तर ह्या एक बेसिक कन्सेप्ट्स आज आपल्याला डिस्कस करायच्या होत्या आणि पुढच्या काही आपल्या नवीन लेक्चर्समध्ये आपण अशा काही टर्म्स ज्या आहेत किंवा काही जे स्ट्रँड्स आहेत, फंक्शनलिझम असेल, कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह असेल, ह्या सगळ्या आपण एक एक करून डिस्कस करूया.